नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेमध्ये निवडून गेले आणि त्यानंतर 1999 पर्यंत सलग 7 निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून ते उदयास आले. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनापासून ते निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्षामधील अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. ते चंदीगडचे राज्यपाल देखील होते. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या 5व्या दिवशी राज्यात होऊन गेलेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या संदर्भात एक लक्षवेधी मांडली आहे. त्या संदर्भात देखील आज चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसात राज्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहत असल्यानं राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवलं जाईल. हवामान विभागानं पुढील 48 तासात थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन जवळ महापालिकेच्या आपली बसवर हातोडीनं 2 अज्ञातांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बस चालक आणि प्रवासी घाबरून गेले होते. हलबा एकता जिंदाबाद अशा आशयाचं पत्र देखील या ठिकाणी फेकल्याची माहिती मिळते. घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. ऊसाला भाववाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या जनजागृती बैठका सुरू आहेत. ऊसाला पहिली उचल 3200 रुपये मिळावी यासाठी इशारा सभा घेणार असल्याचं या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सांगितलंय. मालेगाव तालुक्यातील सातमाने शिवारातील MN ग्रीनफील्ड एनर्जी या कंपनीमध्ये टायर जाळून ऑइल निर्मिती केली जात असल्यानं परिसरातलं प्रदूषण वाढलं आहे. त्यामुळे कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी मंत्री दादा भुसे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यात अडचण, डोळ्यात जळजळ, डोकेदुखी आणि इतर आरोग्य समस्यांमध्ये वाढ होते आहे. सातमाने परिसरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार डाळिंब उत्पादन घेतलं जातं. हवेतील प्रदूषणामुळे डाळिंब उत्पादनात देखील घट झाली आहे. कर्करोगाच्या उपचारावेळी घेतलेल्या सुट्ट्यांमुळे कामाहून कमी केल्याचा आरोप करत पुण्यातील एका IT कर्मचाऱ्यानं सोमवारपासून कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. IT कर्मचारी संतोष पाटोळे हे गेल्या 8 वर्षांपासून स्लम्बर्जन या फ्रेंच कंपनीमध्ये कामाला होते. यावर्षी झालेल्या एका वैद्यकीय चाचणीमध्ये त्यांना घशाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी काही महिने सुट्टी घेतली. सुट्टीहून माघारी आल्यानंतर त्यांना कंपनीने खोटी कारणं देत कामाहून कमी केलं असा त्यांचा आरोप आहे. धुळ्यात 6.6 अंश सेल्सिअस इतक्या निच्चंगी तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीमुळे धुळेकर नागरिक चांगलेच गारठलेत. वाढत्या थंडीमुळे सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. मुंबईतील ओसी नसलेल्या 20,000 इमारतींना दिलासा मिळणार आहे. 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. सुधारित भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय मुंबईतील इतर महानगरपालिकांना देखील लागू करण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात 214 धावांचा पाठलाग करताना अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर 20 ओव्हर देखील खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर ऑल आऊट केलं. दक्षिण आफ्रिकेनं यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे आणि पहिल्या पराभवाची अचूक परतफेड केली आहे. तसंच टीम इंडियाचा हा विजयी धावांचा पाठलाग करताना दुसरा आणि भारतातील पहिला सर्वात मोठा पराभव ठरला. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.